थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। त्यांच्यासोबत राजेंद्र कोंढरे सर आहेत, त्यांच्याशी बातचीत आपण करणार आहोत। वैभव, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करताना ज्या हैदराबाद गॅजेटियरला लागू करत असल्याचा GR जाहीर केलाय, प्रकाशित केलाय आणि ज्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले, तो हैदराबाद गॅजेटियर नंतरचा GR लागू झाल्यावर नेमकं काय होईल? खरंच आरक्षण मिळेल का? मागण्या पूर्ण झाल्याचा दावा जरांगे पाटील जरी करत असले तरी सुद्धा त्यातली सगळ्यात महत्वाची मेक आहे ती म्हणजे ज्या OBC मध्ये सरसकट समावेश करावा मराठ्यांचा, अशी मागणी करण्यात येत होती। ती मागणी त्यातून मान्य होईल का किंवा ती झाली आहे का? आणि या सगळ्याबरोबर या हैदराबाद गॅजेटियरचा संदर्भ घेऊन आरक्षण देता येतं का? त्या संदर्भात कायद्यात तशी तरतूद आहे का? कायद्याच्या कसोटीवरती हा जो GR काढण्यात आलेला आहे, हा शासन आदेश जो आहे तो खरंच टिकेल का? या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे सर आहेत। गेले जवळपास 20 ते 25 वर्ष या आरक्षणाच्या संबंधित चळवळीमध्ये ते काम करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विषयातला अत्यंत प्रामाणिक आणि गाढा अभ्यास त्यांचा आहे। अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढाया लढलेल्या आहेत। त्यातून काही इकॉनॉमिक विकर सेक्शनचं आरक्षण सुद्धा त्यांनी पदरात पाडून घेतलेलं होतं मराठा समाजासाठी। या सगळ्या मुवमेंटमधून किंवा या सगळ्या चळवळीतून काय नेमकं साध्य झालंय? काल जरांगे पाटलांच्या उपोषणानं काय साध्य झाले आणि राज्य सरकारचा हा शासन आदेश काय म्हणतो ते त्यांना विचारूया। सर, पहिला प्रश्न तुम्हाला, हा शासन आदेश किंवा हे नव्याने मिळालेलं आरक्षण ही नव्या बाटलीतली जुनीच दारू आहे का? हे आरक्षण का नव्याने असं काही ऍडिशन फार मोठं क्रांती केली अशातला भाग नाहीये। जे हैदराबाद गॅझेट म्हणून जे लावलेलं आहे, त्या हैदराबाद गॅझेटमध्ये सगळ्यात जे महाराष्ट्रामध्ये समज आणि गैरसमज तयार झालेले आहेत, एखाद्या मराठा समाजाच्या माणसाची जर नोंद ही जुन्या काळामध्ये कुणबी असेल आणि आज रोजी ती मराठा झालेली आहे, तर ती जर तुम्हाला बदलायची असेल तर त्याच्यासाठी हा रेफरन्स म्हणून फक्त उपयोगाला आणण्यासाठी केलेला आहे। पण शासनाने काढताना हा शासन आदेश काढलाय। ऍक्च्युअल आपल्याकडे राज्यामध्ये जात प्रमाणपत्र देण्याचा 2000चा कायदा आहे। 2012ला त्याचे रूल्स केले। त्या रूल्समध्ये 1 ते 12 डॉक्युमेंट कोणते रीड करावेत ही सुधारणा आपण 2017मध्ये केलेली आहे। आणि नंतर 18मध्ये परिपत्रकामध्ये कुंचा क्लॅरिटी केली। त्यानंतर एक महत्वाचा बदल आपण केला की ज्या घरात व्हॅलिडिटी आहे त्याच्या घरात अधिकचे कागद न मागता ते दिले। जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये अजून 48 पुरावे ऍड केले। त्याच्यासाठी मागच्या वर्षी अधिसूचना काढली होती। त्याच प्रकारची अधिसूचनेमध्ये हे जे हैदराबाद गॅझेट आहे, तर हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त लोकसंख्येची संख्या नमूद आहे आणि ती एकट्या मराठ्यांची नाही। त्याच्यामध्ये मराठा, कुणबी, त्याच्याबरोबर ब्राह्मण, सर्व जाती धर्माच्या लोकांची लोकसंख्या आहे। आता त्या लोकसंख्येवरनं त्या जिल्ह्यातल्या लोकांना आज रोजी प्रमाणपत्र देण्यासाठी ह्या जो काही GR काढलाय ह्याचा तितकासा उपयोग ज्या पद्धतीने करायचा आहे, तर तो करताना जात पडताळणी समितीमध्ये सगळ्यात मुख्य अडचण काय आहे की एखाद्या माणसाची नोंदच मिळत नाही। त्यावेळेस आजही कायद्यात तरतूद आहे की त्या माणसाची ग्रह चौकशी, त्याचे देव देवक, त्यानंतर त्याचे कपडे लत्त्यापासून त्याची राहणीमान, व्यवसाय, ह्याची एक एफिनिटी टेस्ट म्हणून ज्याला म्हणतो, ती टेस्ट बघितली जाते आणि त्याप्रमाणे सक्षम प्राधिकारी ते ठरवतो की हा माणूस ह्या जातीचा आहे। ती तरतूद आजही कायद्यात आहे। त्याच तरतुदीचा वापर करून आता ही जी काही 3 जणांची समिती, त्या समितीच्या अगोदर पूर्वी महसूल विभागाचा तलाठी आणि सर्कल हे गृह चौकशीचा अहवाल देतात आणि जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातो त्यावेळेस पोलिसांचं एक डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये ते दक्षता पथक ज्याला म्हणतात, ते दक्षता पथक व्हिजिलन्स ते तपासणी करतं। त्यामुळे 2 स्तरावर त्याची 2 स्टेज आजही इन्क्वायरी होणार आहे। ह्याच्यातून काय होणार आहे फार तर की जी प्रमाणपत्रामध्ये प्रमाणपत्र देण्यासाठी ज्या ठिकाणी नोंदच नाही त्याच व्यक्तीला ह्याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे। पण त्याच्यामध्ये एक खाली काय म्हटलेलं आहे की कुणबी असल्याचा एक तरी रेकॉर्ड त्यांनी एस्टॅब्लिश करायचे, कोणाचं भावकीतलं असेल, नातेवाईकातलं असेल। आता याच्यामध्ये नातेसंबंध आणि कुळातील ह्याचं डेफिनेशन दिलं नाही। कायद्यात तरतूद काय आहे की नातेवाईक याचा अर्थ रक्ताच्या संबंधातले वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, सख्खे भाऊ आणि त्यांची मुलं, ही ब्लड लाईन आहे त्याच्यामध्ये। पण ह्या GR मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की GR मध्ये नातेसंबंधातील कुळातील एखादी गोष्ट कायद्यातल्या नियमातली जी तरतूद आहे त्याच्यावर एखादा काढलेला GR हा सुपरसीट होत नाही।
त्या कायद्यातल्या नियमांचा अर्थ लावायसाठी शासन GR काढू शकतं किंवा क्लॅरिटी देण्यासाठी मूळ म्हणजे जो कायदा आहे या कायद्याच्या ज्या अटी किंवा शर्ती असतील किंवा जे नियम असतील, जी नियमावली असेल ती अशा GRनं नव्यानं पुन्हा ती ओव्हररूल करता येत नाही किंवा ते नियम बदलता येत नाहीत अशा GRनं. केवळ त्याच्यामध्ये जास्त स्पष्टता येण्यासाठी शासन आदेश काम करतो. एक महत्वाचा मुद्दा याच्या अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे व्हॅलिडेशनचा किंवा जात पडताळणीचा जो दुसरा भाग आहे हा भाग अत्यंत क्लिष्ट आहे किंवा तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील पण त्याची व्हॅलिडिटी मिळवणं ही सगळ्यात मोठी टास्क आहे. त्याच्यावरती अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाया झालेल्या आहेत आणि ती व्हॅलिडेशन्स कॅन्सल होतात किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र जी आहेत ती सुद्धा रद्द झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. जर राज्य सरकारकडून तशा पद्धतीनं काही सूचना जरी दिल्या गेलेल्या असल्या तरी हे न्यायालयाच्या किंवा न्यायालयीन कसोटीवरती किंवा कायद्याच्या कसोटीवरती टिकवणं तितकं सोपं वाटतं का तुम्हाला? आणि जेव्हा हे वैयक्तिक पातळीवरती येईल तेव्हा हा लढा आणखी किती त्रासदायक ठरू शकतो? दोन गोष्टी त्याच्यामध्ये. धोरणात्मक निर्णय हा पार्ट शासनाचा असतो आणि परिपत्रक वगैरे, पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती जात प्रमाणपत्र घेऊन कॉर्पोरेशनची जिल्हा परिषदची निवडणूक लढवती त्यावेळेस समोरची पार्टी ही त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये जाते आणि शासन फक्त त्याच्यामध्ये एक ऍप्लिकंट म्हणून प्रतिवादी म्हणून एक भाग असतो. परंतु शेवट जातीचं प्रमाणपत्र देताना त्याची जी बारकावे आहेत हे न्यायालयीन कसोटीवर फार मोठ्या प्रमाणावर टास्क म्हणून त्याच्यामध्ये तपासले जातात. आता एवढी सायटेशन्स माझ्याकडे आहेत ही जवळपास आता हे तुम्हाला हे न्यायालयाचे निर्णय त्याच्यामध्ये गॅझेट्स आहेत, सगळे आहेत, सगळे ते त्याच्यामध्ये जेवढे न्यायालयाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निर्णय झाले ते सगळे ह्याच्यामध्ये आहे. गव्हर्नमेंट हे देवपुजारी म्हणून नागपूरचे वकील आहेत, त्यांनी कास्कुटीनी मॅन्युअल आहे, हे माहिती पण नाही मुवमेंट मधल्या लोकांना. मुद्दा असा आहे की ह्या केसेस जेव्हा व्हॅलिडेशन कमिटीकडे जातील त्यावेळेस एखाद्या माणसाच्या जातीचं संबंध कागदपत्रे पाहताना वंशावळी त्याच्यामध्ये मस्ट केलेली आहे. मग ती वंशावळीला तुम्ही सूट दिली आहे का? तर नाही दिलेली. मग सूट देण्यासाठी शासनाला जे काही नियम आहेत त्या नियमातच अधिक पारदर्शीपणा आणावा लागेल आणि तो करताना नेहमी एक जात पर्टिक्युलरली समोर ठेवून कोणती दुरुस्ती ही न्यायालयीन कसोटीवर त्रासदायक होते. त्यामुळे सर्वसमावेशक जी काही दुरुस्ती आहे त्याचा इफेक्ट हा सर्व त्या प्रवर्गामध्ये असलेल्या जातींना उपयोगाला होईल. अशी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इफेक्ट सगळ्यांना होईल आणि न्यायालय त्या कसोटीवर एका जातीसाठीची व्यवस्था नसून सर्वांची आहे असं गृहीत धरून लिबरल राहतं. पण ह्या केसमध्ये पर्टिक्युलरली काय झालंय की मराठा समाज हा राज्यातला पॉलिटिकल बलवान समाज असल्यामुळे ह्याच्या प्रत्येक कृतीकडे न्यायालयापासून तर समाज माध्यमापासून तर ओबीसी प्रवर्गामध्ये दुर्बीण लावून बघितलं जातं. त्यामुळे असे निर्णय काटेकोर घेताना न्यायालयीन कसोटीवर त्याचा उपयुक्तता महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट काढलेल्या GRचा उपयोग हा आता जे काही जात पडताळणी समित्या आणि जात प्रमाणपत्र देणारे अधिकारी यांचा हा क्वासी ज्युडिशियल अधिकार आहे, हा शासनाचा आदेश नाहीये. या